नर्मदे हर हर. अन्नपूर्णा प्रसन्न. आज आपण भेटतोय ते माघी शिवरात्रीच्या निमित्ताने. आज उपास पण आहे बऱ्याच जणांचा. शंकराची पूजा पण करायची आहे आणि आपल्याला काय नैवेद्य दाखवावा असं जर वाटत असेल तर आपण याप्रमाणे नारळाच्या वड्या करणार आहोत. तर याकरता ही तयारी आहे. हा आहे नारळ. हे 2 बटाटे आहेत, ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. हे जेवढं असेल त्याच्या साधारण पाऊणपट बटाटे आणि नारळ हे जेवढं आहे त्याच्या साधारण पाऊणपट आपल्याला साखर घ्यायची आहे. यासाठी आता आपण बटाटे उकडून घेणार आहोत. आपण यामध्ये आता ही साखर घालून देतोय. ती साधारणपणे पाऊण वाटी आहे. यासाठी हा मी केशर सिरप वापरते. बटाटे शिजलेले आहेत. आता आपल्याला हे सगळं एकत्र करून ठेवायचं आहे. कढईमध्ये मी ते सगळं एकत्र करते. आणि बटाटे शिजून झाल्यानंतर आपण ते त्यामध्ये घालणार आहोत. हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. ते उकडून झालेले आहेत आणि ते आता आपण यामध्ये मिसळून द्यायचे आहेत. आवडीप्रमाणे आपण बटाटा घालू शकता. आवडत नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल. एक छान चव येते म्हणून मी या वेळेला बटाटा घालणार आहे. छान आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे जमेल तेवढा. यामध्ये मी तो आता मिसळून देणार आहे. गॅसवर हे सगळं मिश्रण ठेवणार आहे. यामध्ये साधारण 2 लहान बटाटे मी घातलेले आहेत. साखर आपण आधी घालून झालेली आहे. आता आपण गॅसवर ते परतायचं आहे. आपण यामध्ये बीट सुद्धा घालू शकता. त्यांनी छान एकदम गुलाबी अशा रंगाच्या वड्या तयार होतील. आणि उपासाकरता जर नको असेल आणि आंबटपणा आवडत असेल तर टोमॅटोचा रस घातला तरी एक छानशी चव येते. हे सगळं मिश्रण आपण आता गॅसवर ठेवतो आहे. हे आता आपल्याला ढवळायचं आहे चांगलं. वड्या तयार होईपर्यंत परतत राहायचं आहे. जसं आपण मोदकाचं सारण करतो त्याप्रमाणे हे पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आपण वडीमध्ये काय जे मिसळून देऊ ते कमीच आहे. आपण खवा पण घालू शकतो. त्यामुळे नारळ खवा अशी पण छान वडी तयार होईल. आपण वड्यांसाठी 2 नारळ घेतलेले आहेत. त्यामुळे साखर घेताना आपण त्याच्या पाऊणपटच घ्यायची आहे. जेवढा चव झालेला आहे किंवा बटाटा सगळं मिळून जेवढं झालेलं आहे त्याच्या पाऊणपट आपल्याला साखर घालायची आहे. हे आपण खोबरं घालून दिलेलं आहे. बटाटा घालून नारळाच्या वड्यांसाठी हे आपलं खोबऱ्याचं मिश्रण तयार होत आहे. तोपर्यंत आपण थाळ्याला ताटाला तूप लावून घेणार आहोत. तूप पसरून घ्यायचं आहे. माझ्यासाठी हे 3 छान योग आज आलेले आहेत. एक तर महाशिवरात्र आहे. दुसरं म्हणजे आज जागतिक महिला दिन आहे. आणि तिसरं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा 75वा वाढदिवस सुद्धा आहे. तर त्या निमित्ताने मी ह्या वड्या तयार करते. वड्या तयार होत आलेल्या आहेत. थोडंसं तूप मी यामध्ये वापरलेलं आहे. हे सगळं मऊपणा येण्याकरता आपल्याला करायचं आहे. तुम्ही खवा घाला, पेढे घाला, दूध घालू शकतो आपण यामध्ये. तर जे काय तुम्हाला वापरायचं आहे त्याने चव वाढणारच आहे कमी न होता. त्यामुळे हे आपण तयार करतो आहोत. वड्यांचं आजचं जे निमित्त आहे ते तिन्ही दृष्टीने मला खूप महत्वाचं आहे की आज महाशिवरात्र आहे. दुसरं म्हणजे आज जागतिक महिला दिन आहे. आणि तिसरं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा आज 75वा वाढदिवस आहे. तर हे माझ्याकरता खूप महत्वाचं आहे. म्हणून आज मी ह्या निमित्ताने बटाटा आणि नारळाच्या वड्या तयार करते आहे. जेव्हा हे तयार होतं वड्यांकरता तर त्यावेळेला बाजूने असं कोरडं पडत येतं की मग समजायचं. आणि तसं पण एक अंदाज येतो आपल्याला की यामधलं पाणी म्हणजे पाण्याचा जो अंश आहे तो आता
संपलेला आहे. मिश्रण आता आळत चाललेलं आहे आणि याच्या वड्या तयार होणार आहेत. एकदम मस्त आणि खमंग असा वास दरवळतोय स्वयंपाकघरभर. हे आता छान आपलं वड्यांचं सारण आळलेलं आहे आणि आपण ते आता या थाळ्यामध्ये पसरणार आहोत. याप्रमाणे आपण आता वड्या तयार करतो आहोत. छान प्लेन अशा तूप लावून घ्यायचं आहे वाटीला आधी. अशा या आपल्या बटाटा आणि नारळाच्या वड्या तयार आहेत. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडतील. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह. धन्यवाद. Mm-hmm.